गोष्टी घडतात आणि आई समाजाला घाबरून होती. पण मी म्हणेन की इथे मग कुठेतरी तो समाजही दोषी आहे, कारण समाजाची भीती का वाटते? कारण समाज इज जजमेंटल. म्हणजे सोसायटी प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टींवरनं जज करत असते आणि त्यामुळे मग तुम्हाला काळजी वाटते की अरे लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही घाबरता. जादूचे प्रयोग मी करायचे. मी नाटकातही काम केलं. म्हणजे बाल शिवाजी आणि बाल संभाजीच्या भूमिकेमध्ये मी सतत असायचे. म्हणजे विनय आपटेंच्या नाटकामध्ये प्रमोद पवार शिवाजी महाराज असतील तर मी मोहन जोशी ह्या सगळ्यांबरोबर, आणि मी बाल शिवाजी किंवा बाल संभाजीच्या भूमिकेत असते. बाबांना तू प्रतिकार केला नाहीस का? तुम्ही आईला का मारताय? अर्थातच केला. म्हणजे काही प्रसंगही घडले आहेत ज्यामध्ये, पण माझा एकच त्यामध्ये सगळा मग हेतू होता किंवा मुद्दा होता की हे सगळं आता थांबलं पाहिजे. त्यामुळे एकतर तुम्ही जर तुम्हाला नाहीच सगळं हे, तुम्ही येऊच नका इकडे. अमृता, तू मला अनेकदा भेटायचीस, पण माहित नव्हतं की ज्योती तुझी आई आहे. आणि सहज एकदा तू गणपतीला आईला घेऊन आलीस आणि मी म्हटलं अरे तो ज्योती आहे, ही कशी काय विचार आली? मग तू मला सांगितलं माझी आई आहे, तुमची मैत्रीण. ज्योतीला खूप दिवसानंतर भेटले होते. आता मला एक सांग, घरी हे सगळं असं वातावरण होतं, परंतु आई खूप स्ट्रॉंग होती. मला तर असं वाटतं आई कमकुवतपणाची आहे, पण मी म्हणा कमकुवतपणाची नव्हती. जनलज्जेसाठी ती गप्प राहिली होती, पण ती स्ट्रॉंग लेडी होती. म्हणून तिने एवढं सहन करून तुझ्यावर कसलाही इफेक्ट येऊ दिला नाही. आणि यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न केले. तर मला तुझ्या बालपणाविषयी थोडस सांग. मी असं सांगेन की ह्या ज्या गोष्टी चालू होत्या घरामध्ये, अर्थातच अगदी बालपणी मला कल्पना नव्हती. कारण मला एवढं बिझी ठेवलं होतं की मी सकाळी उठले की स्विमिंगला जायचे, बॅडमिंटनला जायचे, त्यानंतर शाळेनंतर रोप मल्लखांब, बास्केटबॉल, हे असे माझे सगळे खेळ होते. अर्थातच त्याचा फायदा असाही झाला की मी नॅशनल लेवलला रोप मल्लखांब खेळायचे किंवा इंटर स्कूल बॅडमिंटन, स्विमिंग हे सगळे स्पोर्ट्स खेळायचे. पण मला त्या मागची ही गोष्ट माहिती नव्हती की माझ्यावर घरामध्ये होणाऱ्या गोष्टींचे परिणाम होऊ नयेत किंवा त्या गोष्टींपासून मला किती लांब ठेवता येईल, त्यासाठी हा सगळा प्रयत्न चालू होता. आणि म्हणूनच अर्थातच आजोबा म्हणजे आईचे बाबा, त्यांना आम्ही दादा म्हणायचो, तर ते मला या सगळ्या इथे घेऊन जायचे आणि आय वॉज बिझी विथ दॅट. अर्थातच या सगळ्यामध्ये अजून काही गोष्टी अशा म्हणजे की मी वयाच्या 5व्या वर्षीपासनं, 5 किंवा 6 वर्षाची होते तेव्हापासून मॅजिक शो करायला लागले. आणि जादूचे प्रयोग म्हणजे मी भारतातली सगळ्यात यंगेस्ट मॅजिशियन होते. आणि त्यासाठी ही मला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी भारतभर फिरली. ते एक झालं. सो मी म्हणेन की म्हणजे आईच्या दृष्टीने कदाचित असं असेल की ते वाईटातून चांगली होणारी गोष्ट किंवा कुठलेही परिणाम होऊ नयेत आणि ही खमकी बनावी अशा दृष्टीने सगळी काही वाटचाल किंवा प्रयत्न तिने केले. अर्थातच जेव्हा मला समजायला लागल्या या गोष्टी, तेव्हा कुठेतरी या सगळ्या गोष्टी बरोबर नाहीयेत, योग्य नाहीयेत आणि इथे कुठेतरी आपण बोलण्याची गरज आहे हे अर्थातच जाणवायला लागलं. मग बाबांना तू प्रतिकार केला नाहीस का? मी आईला का मारते? अर्थातच केला. म्हणजे काही प्रसंगही घडले आहेत ज्यामध्ये, पण माझा एकच त्यामध्ये सगळा मग हेतू होता किंवा मुद्दा होता की हे सगळं आता थांबलं पाहिजे. त्यामुळे एकतर तुम्ही जर तुम्हाला नाहीच सगळं हे, तुम्ही येऊच नका इकडे. जस्ट डोंट बी विथ अस, वी विल बी हॅपी. कारण एनी विच वे मला लहानाचं मोठे माझ्या आजोबांनी केले आणि अर्थातच आईनी केलंय. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तुमचं काही म्हणजे काय बरं म्हणता येईल, काहीच हात नव्हता, सहभाग नव्हता. तर मग फक्त येऊन तुम्ही मारहाण करणार आणि पैसे घेणार यासाठी येणार असाल तर मग डोंट इव्हन कम फॉर दॅट, राईट? सो असंच एक माझी भूमिका होती. अर्थातच यामध्ये मी अशी गोष्ट सांगू इच्छिते की कधी कधी एखादी वाईट गोष्ट अशी घडावी लागते किंवा एखादी गोष्ट अशी एवढी मोठी घटना घडावी लागते की ज्यानंतर तुमचा एक रिबर्थ होतो. तसं म्हणता येईल की ज्या दिवशी मग म्हणजे ती व्यक्ती नाहीशी झाली त्यानंतर अक्षरशः तिचा पुनर्जन्म झाला असं मला म्हणता येईल. त्यामध्ये तुला सगळ्यात कुठल्या गोष्टींची आवड होती? कारण तू प्रसिद्ध आहेस ते वेगळ्याच गोष्टींसाठी. हो, इतकं युनिक प्रोफेशन तू निवडलेलं आहेस, तर तुला पहिल्यापासून ह्या गोष्टींची आवड होती का? वेगवेगळ्या भाषेची?
मी कसं आहे की जादूचे प्रयोग मी करायचे. मी नाटकातही काम केलं, म्हणजे बाल शिवाजी आणि बाल संभाजीच्या भूमिकेमध्ये मी सतत असायचे. म्हणजे विनय आपट्यांच्या नाटकामध्ये प्रमोद पवार शिवाजी महाराज असतील तर मी मोहन जोशी ह्या सगळ्यांबरोबर, आणि मी बाल शिवाजी किंवा बाल संभाजीच्या भूमिकेत असायचे. मी मॉरिशसच्या दुसऱ्या मराठी जागतिक परिषदेलाही तेव्हा जायचं मला म्हणजे तिथे योग जाऊन आला. नाटकामध्ये काम करण्याचं मला योग योग आला. आमंत्रण दिलं गेलं होतं. अर्थातच हे सगळं इथे अशी फिरत असताना आईच्या कुठेतरी हे लक्षात येतं की ही जिकडे जाते तिकडची भाषा ही पटकन उचलू शकते. हाय हॅलो असतील, 1 ते 10 आकडे असतील, काही बेसिक शब्द असतील की पटकन तिकडची भाषा, बोली, ह्या शैली हे सगळं पटकन आत्मसात करते. अर्थात पण वयाच्या आय थिंक मी 7वी 8वीत होते तेव्हा घडलेला एक प्रसंग असा की मी काय आहे ना, मी असं सांगेन की गोष्टी घडतात आणि आई समाजाला घाबरून होती. पण मी म्हणेन की इथे मग कुठेतरी तो समाजही दोषी आहे. कारण समाजाची भीती का वाटते? कारण समाज इज जजमेंटल. म्हणजे सोसायटी प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक गोष्टींवरनं जज करत असते आणि त्यामुळे मग तुम्हाला काळजी वाटते की अरे लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही घाबरता. तसेच काही प्रसंग म्हणजे मला कधीच लहानपणी वाढदिवस असो नाही तर काही असो याला आमंत्रण नसायची. बऱ्याच ठिकाणी मला बाहेर काढलं जायचं. अर्थात पण माझं जे एक स्पोर्ट्सचं जे क्षेत्र होतं किंवा हे व्यायामशाळा असेल किंवा जादूचे प्रयोग असतील किंवा माझं नाटकाचं असेल तर या सगळ्यामध्ये अर्थातच माझं एक छान स्वतःची एक प्रोफाईल किंवा एक पर्सनॅलिटी जग निर्माण झालं. एक जग निर्माण होत होतं. पण या सगळ्यामध्ये एक 7वी मध्ये घडलेली अशी एक घटना होती की सगळ्यांना आमंत्रित केलं गेलोय आणि मलाच बोलवलेलं नाहीये. आणि लहानपणी तेव्हा त्या वयात जेव्हा तुम्ही थोडं वयात येत असतात, तुम्हाला गोष्टी अवतीभोवती काय चालत त्या समजत असतात, तेव्हा मला लक्षात आलं की हे काहीतरी बरोबर नाही. मला खूप वाईट वाटलं होतं आणि चहा आणि मारी बिस्किट आमचं ठरलं की आई म्हणाली मग ठीक आहे ना अमृता, तू जगातल्या सगळ्या भाषा शिक, म्हणजे तुला जगात सगळीकडे मैत्र परिवार तुझा तयार करता येईल. वा. आणि मीही म्हटलं हा चल चॅलेंज ऍक्सेप्टेड, मी ते करीन. अर्थात ते वाक्य बोलणं आणि त्यानंतर खरा प्रवासाला सुरुवात होणं त्याला एक बरीच म्हणजे त्यामध्ये मेहनत होती. पण एक येस इट वॉज डिसाइडेड. एक भाषा शिकणं हे सुद्धा किती कठीण असतं. आणि तू इतक्या जवळजवळ 22 भाषा देशी आणि परदेशी शिकलेल्या आहेत, तर त्याच्याविषयी सांग. सो मला 22 परकीय, आपल्या 4 आणि इंग्रजी अशा 27 भाषा येतात. भाषा एक एक करून शिकत गेले. सो 8वी 9वी 10वीत शाळेमध्ये फ्रेंच होतं, पण त्या फ्रेंच आणि खऱ्या आयुष्यामधल्या फ्रेंचचा तेवढासा काहीच संबंध नव्हता हे लक्षात आलं. 10वी नंतरच्या सुट्टीमध्ये आजोबांनी मला मॅक्स मिलर भवनला नेलं. आता मी मॅक्स मिलर भवनला गेल्यावर त्या इमारतीच्या प्रेमात पडले की जर्मन भाषेच्या की तिकडे शिकवणाऱ्या टीचर्स आणि प्रोफेसर्सच्या हे माहित नाही. पण आफ्टर दॅट देअर वॉज नो लुकिंग बॅक. आणि नंतर केम अ पॉइंट वेअर अक्षरशः आई जाऊन अशी म्हणजे म्हणायची की अमृता मी तुझी फी भरून आलीये, तुला म्हणजे मी जर रिकी मार्टिनची गाणी ऐकताना तिने ऐकलं असेल तर ती दुसऱ्या दिवशी जाऊन स्पॅनिशची फी भरून यायची. असंही घडलेलं आहे. आणि एक एक करत कधी कधी 3-3 अशाही भाषा माझ्या वाटलेल्या आहेत. आणि या म्हणजे आय थिंक बाय 25 आय न्यू दीज लँग्वेजेस. थोडंसं आता आईला विचार. ज्योती मला सांग, लेखीने इतक्या भाषा शिकल्या, तुला किती भाषा येते? प्रेमाची छान करते. खूप माया करते आणि तिने मला सावरलं. ती आमच्या दोघींमध्ये जे प्रेम आणि जे आहे ना भाषेचं न बोलताच आता तिला बरोबर कळते बघतेच माझ्याशी तिचे बोलणं. ती आली की मला एकदम सपोर्ट होत येतो आणि मला असं वाटतं मला खूप काही कळलंय आणि तिलाही बरं वाटते. तीही एकदम छान सांगू शकते माझ्याबद्दल बोलताना. एक तिथे सांगते मी की मी लाईफस्टाईल लिहित होते. लोकसत्तान मला विचारलं होतं तू लिहिशील का, आणि मी लिहायला लागते आपल्या मराठी स्त्री कलाकारांची मी जीवनशैली लिहित होते. ते गमतीशीर सगळं लिहित होते. माझं लिखाण होता त्यासाठी लोकसत्ता, सामना, बट्टा, सामनातही मी ते लिहित होते उदाहरती घेऊन. पण ती लाईफस्टाईल लिहिता लिहिता मला अमृता म्हणाली आई तू इतकं यांच्याबद्दल इतकं छान लिहिते, तुझ्याबद्दल स्टोरी तयार कर आणि ती लिही. तयार नाही करायची तुला, आहे ते लिही. मग मी ते लिहिलं आणि ते लिखाण
फेसबुकवर, कारण माझं माध्यम आता फेसबुक होतं, फेसबुकवर मी छापून आणलं, म्हणजे घातली होती, पोस्ट केली. आणि हिने पण स्वतः त्याच्यात केलं. तिची एक मैत्रीण, तिने काही गोष्टी मी पाहिलेल्या तिला होत्या. म्हंटल होतं की तू जेव्हा हे मोकळेपणाने लिहिशील, एक आहे तुला ते थेरप्युटिक होईल, दुसरं आहे हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. मला इथे कायम एक गोष्ट सांगावीशी वाटते की दोन प्रकारच्या म्हणजे समाजामध्ये दोन विचाराच्या व्यक्ती असतात. मी म्हणेन एक अशी असते की जे म्हणतात की घरातल्या गोष्टी चव्हाट्यावर कशा आणायच्या. माझा यावरचा विचार वेगळा आहे की तुम्ही जर या चुकीच्या होणाऱ्या गोष्टी चव्हाट्यावर कशाला आणायच्या या भीतीने जर दाबून ठेवल्या तर हे असं घडू शकतं. इनफॅक्ट तुम्ही या गोष्टी अजून मोकळेपणाने बोलण्याची गरज आहे, कारण हू नोस, कदाचित आजही एखादी ज्योती कुठेतरी सफर होत असेल, तर ही शक्ती मिळणं गरजेचं आहे. आणि हा अगदी awareness बरोबर. वाढणं आजच्या गरजेचं आहे. हा कार्यक्रमाचा उद्देशच आहे. जेव्हा तिची माझी भेट झाली तेव्हा तू म्हणाली, अपूता माहितीये का, मी खूप सफर केलेलं आयुष्यात, खूप सफर केलं, आणि मला असं वाटतं की माझी कहाणी सगळ्यांपर्यंत यायला पाहिजे. वास्तविक माझ्याकडे हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावर तुम्ही सगळ्या सेलिब्रिटी रिपोर्ट कोणासाठी की तिची इंटरव्ह्यूज घेतो. परंतु जेव्हा मी हिची कहाणी ऐकली तेव्हा म्हटलं ही कहाणी तर सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. ही कहाणी ऐकून 4 जणी सख्या जरी जाग्या झाल्या आणि त्यांनी या गोष्टीला प्रतिकार केला, पोलिसांची मदत घेतली, शेजाऱ्या मदत घेतली, तर मी माझ्या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं सांगते. म्हणून, आणि ती इतक्या मोकळेपणाने छान सर्व बोलते, नीट सांगते. मला खरंच कौतुक वाटते तिचे इतक्या मोकळेपणाने बोलते. पण या इथे जो मार खातो तुम्ही त्याचा, त्याच्यात माझा मणका मोडला आणि मला माझं वर्गीवेरी ट्रान्सप्लांट करावं लागलं. त्यानंतर मला डायबिटीस जो झाला, तो डायबिटीस पण लो शुगरचा स्ट्रेस डायबिटीस इन्कम म्हणतात. आणि मी त्याच्यातच लो शुगर मध्येच राहिली. माझी लो शुगर तर 30 पर्यंत असायची काय, आणि मी त्याच्यातच वापरत होते. आणि मग आता प्रचंड खायला लागायचे की माझी शुगर मग पुढची लेवलला यायची. त्यानंतर मला काही वर्षांनी कॅन्सर झाला. त्या कॅन्सरमुळे सुद्धा माझा बॅलन्स जायला लागला चालताना. मग तेव्हा कळलं की असं हे का होतंय. लास्ट स्टेजच होती कॅन्सरची पण, आणि तो कॅन्सर होता माझा. पण एवढ्या सगळ्यातून बाहेर आलीस, देवाची कृपा आहे. आणि त्याचं एक कारण सांगू का, स्त्रियांचा मज्जारज्जू हा पुरुषांच्या मज्जारज्जूपेक्षा, ते मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड हा मोठा असतो. त्यामुळे बायका ह्या खूप स्ट्रॉंग असतात. तर तोच स्ट्रॉंगपणा तुझ्यात आलाय, आणि तू इतकं फाईट करून सुद्धा आज समाजामध्ये छान उजळ मात्याने वावरतेस. ते घाबरलेली आहे. आता तुला अमृताचा पण खूप सपोर्ट आहे. हे एक छान चांगली गोष्ट आहे. आणि आजच्या काळात सुद्धा आपण बघतोय की स्त्रिया हा अन्याय का सहन करतात कळत नाही. जर वेळीच त्यांनी कोणाची मदत घेतली, पोलिसांची, एखाद्या एनजीओची मदत घेतली, तर मला असं वाटतं अशा प्रकारे वागणाऱ्या पुरुषांना आपण नक्कीच शिक्षा देऊ शकतो असं मला वाटतं. आता अमृता ही मदत घेतली नाही त्याचं एक कारण काय माहितीये का, की माझा वेळ गेला असा खूप. त्यांच्याशी बोलून राहिले सहन केलं. असं मला खूप वाटत. सहन केलं. असं वाटतं की कदाचित सहन करायला लागलं नसतं. म्हणजे कुठेतरी माझ्यामध्ये हा थोडा भिडस्त स्वभाव भिडस्त किंवा स्वभाव. घाबरून की मी कशाला लोकांना हे सांगू, सशाच्या काळजाची होती. ती अतिशय आम्ही दोन्ही पर्सनॅलिटी जर म्हणल्या तर एक्स्ट्रीम अपोजिट्स आहोत. ती अतिशय सौम्य आहे. तिने तुला आणि बनवलं कसं? Yes. तिच्या तिला घेऊन भारतभर फिरले. तिचं बायको शोध असू दे किंवा कुठे तिचे नाटकात काम करायची ती. पण विद्यार्थी म्हणायचं, अगोदर तुला पाठव जुटी, माझा तिचं एक नवीन नाटक येते. तर ती पण तिला घेऊन जाण्यामध्ये किंवा तिच्यासाठी एवढा वेळ द्यायची, त्याच्यासाठी कधी त्याने त्रास नाही. कारण मी म्हणते ना कोणाला विचारच ना, तू मध्ये कशी जायचीस कुठे, हो, ये का नव्हती. त्यावेळेस मी अमृतासाठी असायची, फिरायचो ठिकाण. परत अमृता, तू इतक्या विविध क्षेत्रात काम केलंय. ती ब्युटी पॅजंट मध्ये सुद्धा तू होतीस ना, त्याच्याविषयी सांग, त्याचा अनुभव सांग. मला थोडक्यात असं सांगायचं की मी ब्युटी पॅजंट मध्ये भाग घेतला होता. ह्याचं कारण असं होतं की मला प्रूव्ह करायचं होतं की मी छान दिसते आणि डेफिनेटली. आणि हे मला काय बरं म्हणता येईल,
प्रूव्ह करायचं होतं असंच म्हणता येईल ना. तू काळी आहे. हा, तो कायम म्हणजे मला ज्या पद्धतीने आईचा कॉन्फिडन्स ढासळवण्याचा प्रयत्न केला गेला त्याचप्रमाणे माझाही कॉन्फिडन्स कसा पाडता येईल त्याचा प्रयत्न डेफिनेटली केला गेला होता. आणि त्यामुळे दिस वॉज अ ग्रेट प्लॅटफॉर्म टू शो की नाही म्हणजे आय एम कॉन्फिडंट आणि तू आय finalist होती आणि ना? हो, मी फायनलिस्ट होते. अर्थात मला त्या क्षेत्रामध्ये कधीच पुढे काही करिअर करण्यात इंटरेस्ट नव्हता कारण माझ्याकडे माझ्या भाषा होत्या, माझं शिक्षण होतं आणि त्यामध्येच मला करिअर करायचं हे माझं अगदी आधीच म्हणजे लहानपणीच ठरलेलं आणि त्याच दिशेने मी पुढे काम करत गेले. म्हणजे इट स्टार्टेड ॲज काही ट्रान्सलेशन्स करणं क्लासेस मधनं, मग ट्युशन्स मध्ये क्लासेसची अकॅडमी टू कॉर्पोरेट ट्रेनिंग्स आणि भारतभर काही जगभरामध्ये जाऊन मग लेक्चर्स देणं, स्टडी टूर्स देणं, हे सगळं काही भाषेच्या निगडीतलं. मुलांना शिकवणं, मग शिक्षकांना शिकवणं की हाऊ टू सिम्प्लिफाय लर्निंग किंवा हाऊ टू सिम्प्लिफाय लँग्वेज टीचिंग युझिंग मेटाकॉग्नेटिव्ह स्किल्स, असे वेगवेगळे कोर्सेस वेगवेगळ्या देशांमध्ये ते रिलीज झालेत. आज ऑनलाईनही झालेले ते रिसर्च पेपर्स. सो अशा रीत्या मी पाठचे मी एक 20 वर्ष या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. आज मी एक करिअर कोच आहे जिथे 7वी 8वी पासूनच्या मुलांना दिशा दाखवते की पुढे कसं त्यांचं राईट फ्रॉम सायकोमेट्रिक टेस्टिंग ते पुढे त्यांचं करिअर निवड जी आहे हे कसं ते करू शकते. सौंदर्य म्हणजे काय फक्त गोरा रंग, चाफेकळी नाक, सुंदर मृगनयनी डोळे असं नसतं. माणसाचं अंतर्मन, तुम्ही जे आहात त्याने सुद्धा सुंदर दिसतात. तर मला वाटतं तुझ्या बाबतीत हे जास्ती आहे. तू अप्रतिम सुंदर दिसतेस. तुझं शिक्षणाचं तेज दिसत, तुझ्याशी बोलताना कळतं की तुम्ही ती सुंदर आहेस. आता मला थोडासा नाजूक प्रश्न विचारायचा आहे. तू लव्ह मॅरेज केल्यास अरे का आईनेच तुझ्यासाठी शोधलाय? नाही, मी माझा शोधला, पण गंमत अशी आहे की आम्ही मॅट्रिमोनियल साईट वरती भेटलो. माझं एक ठाम म्हणजे एक अशी गोष्ट होती की मी ज्या म्हणजे मुलाबरोबर आपण भेटू किंवा चॅट करू और काय एक्सप्रेस इंटरेस्ट होईल वगैरे वगैरे, तर पहिलं आम्ही दोघंच बोलू भेटू आणि मग आई वडील वगैरे सगळे इन्व्हॉल्व होती. तर त्या पद्धतीनेच आम्ही तसं केलं. त्यामुळे आय डोंट इवन नो की ते लव्ह मॅरेज म्हणू का अरेंज मॅरेज, पण इट वॉज अ व्हेरी thoughtfully done Not arranged marriage. marriage and now obviously it is love marriage. परंतु तुला लग्नानंतर कसे अनुभव आले? त्याचं आईचं खूपच छान. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याने केलं मागलं, तर तुला कसा काय अनुभव आला? नाही, माझे एकदम चांगलं आहे. सो अतिशय सुशिक्षित आणि एका सधन कुटुंबात माझं लग्न झालेलं आहे आणि तो मुलगा मेन म्हणजे महत्वाचा तो असतो. म्हणतो की आपण हे भारतामध्ये आपल्याकडे एक आपण म्हणतो की लग्न होतं ते आपण आपल्या कुटुंबाशी त्या होतं लग्न. सो नक्कीच त्या कुटुंबाचाही मोठा त्यामध्ये हात आहे की ते किती चांगलं आहे, कसं आहे, समजूतदार आहेत का, हे सगळ्या गोष्टी यामध्ये महत्वाच्या. आणि या सगळ्यात अधिक महत्वाचं आहे तो मुलगा किती समजूतदार आहे. आणि नशिबाने टचवूड माझा खूपच म्हणजे माझ्याशी समजूतदारपणे वागतो वगैरे ही एक गोष्ट झाली, पण तो आईचेही लाड करतो आणि कौतुकाने वागवतो हेही महत्वाचं आहे. माझे लाड करणारे तर मला अख्खे आंबेडकर कुटुंब अख्खं मिळालं. म्हणजे माझी नणंद माझे जितके लाड करते मला नाही वाटत तितकी माझी कुठल्याही मैत्रिणीने इतके लाड केले असे इतकी ती करते. सो या आय एम ब्लेस्ड. मग अशी आई सांगत होती तो अत्यंत गरीब होता, त्याच्याकडे पैसे नव्हते काय. त्याच्यावर मला एक आठवतंय, माझं लग्न झालं त्यावेळेला आमची सासरची परिस्थिती म्हणजे एवढीच दखादखी. पाहिलं नाही मी अशी खूप श्रीमंत नसते, खाऊन पिऊन सुखी होती. जेव्हा लग्न झालं असं एक 1 रूम किचनचं घर होतं, त्याच्यात आम्ही जवळजवळ 12-13 माणसं राहत होतो. आणि परिस्थिती अशी होती की सगळ्या बाजूला असे ते माडाच्या रिपेअरचे सगळीकडे असे खांब लावलेले होते, आमच्या काचा तुटलेल्या होत्या. घरात असे एक लाकडी बाकडा पाहुण्यांना बसण्यासाठी. आणि माझी सासरी शास्त्रीय संगीत शिकवायची, त्यामुळे जाजम घातलेलं असायचं आणि 2 तक्के होते.
एवढंच फर्निचर. एक गोदरेजचं कपाट होतं, त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या 10-12 माणसांचे कपडे त्याच्यात असायचे आणि त्याच्यावरती 2 ट्रंक असायचे. म्हणजे मला जेव्हा टीव्हीला जायचं असायचं तर हळू आवाज घ्यायचं, वरची ती बॅग काढायची, मग त्याच्यातली साडी वगैरे जे काही म्हणजे अशा ह्याच्यात राहिले होते. जाताना ट्रॅव्हलिंग बस, पूर्वी लिमिटेड बस 15 पैसे नव्या पैसे तिकीट असायचं आणि साध्या बसचं 10 पैसे असायचं आणि हाफ तिकीट मुलांचं 5 नाही पैसे असायचं. तर आईचा विचार, नको बाबा आपण लिमिटेड बस नको, तरी सोडून देते, साधी थोडे 5 पैसे वाचतील. माणसाचे सगळे दिवस सारखे राहत नाही, परंतु घरामध्ये इतकं प्रेम होतं, इतकं प्रेम होतं. माझ्या सासूबाई, 5 नंदा, माझे सासरे, काही नंदांची मुलं, इतके सगळे आम्ही गुण्या गोविंदाने राहायचो की त्या गरिबीचे चटके कधी लागलेच नाही. प्रेम, नुसतं प्रेम आणि प्रेम प्रेम भरलं होतं त्या घरात. मला जो कोणी विचारलं तुझ्या आईचा मेली का सासू सांगते, तुम्हाला कष्ट म्हणे मी कोणाला सांग. त्यामुळे गरिबी असणं कधीच गुन्हा नाही किंवा कधीच नाही. वाईट काहीही पण नाही. मी नेहमी म्हणते की गरिबी, जात, लिंग त्यावरती माणूस ठरत नाही चांगलं आहे का वाईट आहे. म्हणजे एखादा पुरुष वाईट म्हणून काही सगळे पुरुष वाईट होत नाही, किंवा एखादी तो पुरुष कोणत्या जातीचा आहे किंवा ती बाई कोणत्या जातीची आहे म्हणून ती तशी वागली असंही कधी नसतं. आणि माणूस श्रीमंत आहे की गरीब आहे म्हणूनही तो चांगला आहे का वाईट हे कधीच ठरत नसतं. माणूस असतो तसाच असतो ती व्यक्ती आणि ती व्यक्तीच वाईट असू शकते. नक्की वाईट. तर मला अजून एक गोष्ट विचारायची मुद्द्याची की पुढचा पहिली, तो रात्रीचा घरी यायचाच नाही. नाहीये. तो दिवसा असायचा, जेवायचा, झोपून राहायचा आणि संध्याकाळी तयार होऊन जायचा आणि रात्री बरीच नसायचा. म्हणजे कायम तिथं अशीच बघत आली आहे. आणि तो मुद्दाम काही अशीच एक पत्र त्याला आलेली तो टाकून होता त्याच्या कपाटात आणि त्या सहज उघडलं ना, ते एवढी त्याची ती पत्र की कितीतरी मुली ती त्याला दिले की आगुदी पेंडायला आराम नाही किंवा काय मला रोज आता विचारता की तू आता पैशाची मदत केली आहे आणि ती किती गर्व पवले नव्हता येत मला. म्हणजे तुझ्यासारखंच त्याने अनेक जणींना फसवले तो. ते एक मोठं फसवलेलं ती गोष्ट म्हणजे जी मला माहित नव्हती. ही बाई आली, तो मेल्यावर ती बाई आमच्या घरी आली आणि ती म्हणाली की आधी तिने माफी वगैरे मागितली, चांगल्या होतं केली बोलून की ती म्हणाली की माझं असं असं या माणसाशी लग्न झालेलं आहे आणि मला असं वाटतं तुमचंही त्याच्याशी लग्न झाले. कारण तो मला म्हणाला की त्या मुलीने म्हणजे मी मला फसवून मला लग्न करायला भाग पडला म्हणून मी तिच्याशी लग्न करतोय, तर बाकी मला तिच्याशी लग्न करण्यात काही अर्थ नाहीये, इंटरेस्ट नाहीये. मला या मुलापासून या माणसापासलं एक मुलगा झालाय 80 सालचा आणि म्हटलं अगं 80 साली तर आमचं लग्न झालं. मग त्याच्या आधीच मुलगा झाला होता. आणि त्याचं लग्न झालंय, त्याला मुलगा होता. लग्न नव्हतं झालं, मूल लग्न नव्हतं झालेलं म्हणजे. पण त्या बाईने सगळं टाकलं, काही पेपर्स वगैरे टाकलं ते आधी काही नाही, आम्ही फक्त एवढंच म्हटलं की ठीक आहे तुम्ही निघा, आम्हाला काही याच्याशी घेणं देणं नाही. आणि त्याही कधी पुढे काही बोलल्या नाही आणि त्याही तिकीट केलं. त्याचं हे घर आहे ना असं तो म्हणाला. शिवाजी पार्क काय म्हणतात म्हणून मी आम्ही इथे आले. तर अमुलाने एकच विचारलं, या ट्रॅकवर दरवाज्यावर नाव कोणाचं आहे? ते त्यांचं नाहीये. या दरवाज्यावर नाव कोणाचं आहे? काही लक्षात नाही येते, पण त्यांचं तर दिसत नाहीये. या दरवाज्यावर नाव कोणाचं आहे? मग ती बाई म्हणाली मग बाळकृष्ण पाठा आहे. हा, मग ते त्यांचं हा ब्लॅक आहे. आता तुम्ही निघा, मला तुम्हाला दुखवायचं नाहीये. तिच्या बोलल्या दाखवच होती ना अमृताची बोलण्या. एकच शॉक, या दरवाज्यावर नाव काय? मी कसं विचारायचं ना, ते सांगता काय दरवाज्यावर नाव काय आहे? पण ते कशा त्याच्यात दम नाही राहणार ना. आज ओळख तिच्या त्याचं नीती कशा मिळालं. त्यांचं रात्री घरी येतच नव्हता. आणि मोबाईलचं कारण काय तर तो HIV परत मला इकडे एकच गोष्ट सांगू इच्छिते की परत हा आजार असणं म्हणजे तुम्ही त्या माणसाला वाईट हे करा. इनफॅक्ट तो आजार होऊनही सगळं शेवटपर्यंत आईनेच सगळं केलं होतं त्या माणसासाठी, हॉस्पिटलमध्ये ठेवायपासून सगळं काही. सो मुद्दा असा आहे की अगेन हा आजार वाईट नाही किंवा त्या आजाराशी निगडीतल्या ज्या काही लोक गोष्टी आहेत तसं नाहीये. पण ह्या जेव्हा एवढ्या गोष्टी
एकत्रपणे घडतात आणि तरीही तुम्ही या व्यक्तीशी, जी व्यक्तीच तुमच्यासाठी सगळं नीट करते, त्या व्यक्तीशी एक इतकंसं पण नीटपणे चांगलेपणाने वागत नाही, तेव्हा ते कुठेतरी गैर आहे, चुकीचं आहे आणि तुम्ही फक्त फायद्यासाठीच त्या माणसाचा वापर केला एवढाच त्याचा अर्थ होतो. अमृता, तू इतक्या भाषा शिकल्यास, तुझी आवडती भाषा कुठली? आवडती नावडती असं मी सांगणार नाही, कारण प्रत्येक भाषेची एक खूबी असते. त्यामुळे एखाद्या भाषेतलं गाणं किंवा एखाद्या भाषेतली कविता तर एखाद्या भाषेतल्या गोष्टी आणि सगळ्याच भाषेतले भाषिक म्हणजे माणसं ते मला सगळेच आवडतात. आता वेगवेगळ्या भाषावर मराठी, हिंदी, गुजराती, ह्या अगदी जवळजवळच्या भाषा आहेत. तर त्याच्यात काही साम्य आहे का? किंवा अशा कुठल्या 3-4 भाषा झाल्या, युरोपच्या भाषा, काहीतरी साम्य असतं त्याच्यात, एक लय असतं. असतंच. कारण काय आहेत ना, या लँग्वेज फॅमिलीज आहेत, तर त्या कुटुंबियांमध्ये काही ना काहीतरी आपल्याला साम्य सापडतच. मग ते ग्रामॅटिकल किंवा सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामॅटिकल रूल्स असतील, व्याकरणातले काही नियम असतील किंवा काही शब्द आहेत जे म्हणजे त्याला मायग्रेटेड वर्ड्स म्हणतात, की ते एका भाषेतून दुसऱ्या भाषेत उडत गेलेले आहेत, असे काही शब्द आहेत. तर म्हणजे जसं आता आपण पॅन्टलून हा शब्द म्हटला, तर हा कसा तो फिरत फिरत किंवा वाहवत वाहवत गेला. म्हणजे मी एक नेहमी सांगत असते की या 2 ओळी मीच लिहिलेल्या, ती अख्खी कविता मला आता आठवत नाही, पण ऍट द टर्न ऑफ द रिव्हर द लँग्वेज चेंजेस. At the turn of the river, the language changes. The river is the same, just a different name. सो ती नदी तीच असते, पण प्रत्येक वळणावरती त्या नदीचं नाव बदलत जातं. नदी तीच राहते, शब्द वेगवेगळे होत जातात. सो भाषा ही तशीच आहे. भाषा जशी जशी तुम्ही एक बॉर्डर पार केली आणि दुसऱ्या बॉर्डर मध्ये शिरलात, म्हणून ती भाषेतला तो एक शब्द थोडासा इकडचा तिकडे फिरतो, हलतो, बदलतो. बाकी भाषा तीच आहे. असं म्हटलं जातं की दर 12 मैलांवर भाषा बदलते. हो हो. आता तुझ्या लेकराविषयी सांग, कारण हे अजब आहे खरंच की आज कोणी अशी रिस्क घेणार नाही की शाळेत घालणार नाही आणि होम स्कूलिंग करणार. तर होम स्कूलिंगच्या विषयी सांग. कसं आहे की शाळा ही किंवा शिक्षण पद्धती, म्हणजे शाळा ही एक शिक्षण पद्धत आहे, तर कोणत्याही शिक्षण पद्धती चुकीच्या आहेत किंवा वाईट आहेत या म्हणून किंवा असं कधीही न धरता आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय किंवा आपण आपल्याकडे टिपिकल डायलॉग असतो की मुलाच्या कलेने घे, तर त्यांच्या कलेने घेण्यासाठी केलेलं जो काही खटाटोप आहे दॅट इज होम स्कूलिंग. इन सिम्पल वर्ड्स आय लाईक टू पुट इट एज कस्टमाइज्ड लर्निंग. ते आहे होम स्कूलिंग. आणि आम्ही पण त्याचा फायदा आहे का तोटा आहे? फायदे तोटे काय? फायदे तोटे म्हणजे मी फायदे तोटे असं म्हणणार नाही, म्हणजे फायदेच आहेत त्यामध्ये. कारण अर्थात, पण बिफोर आय से दॅट आय वुड से की आय डोंट ओपनली रेकमेंड होमस्कूलिंग. असं नाही आहे की तू सगळ्यांनी आपण शाळेतनं काढलं आणि घरी होमस्कूल केलं, इतकं सोपंही नाही आहे ते. कारण ह्यामध्ये एक डेडिकेशन खूप लागतं. फक्त आई वडिलांचंच नाही तर संबंध त्या कुटुंबाचा तो एक समजूतदारपणा, ते एक अंडरस्टँडिंग. कारण नाहीतर आपण एक करतोय आणि आजी आजोबा वेगळंच काहीतरी बोलतायत, तर असं नाही चालत. त्यामुळे एव्हरीवन नीड्स टू बी ऑन द सेम पेज. लकीली आमच्याकडे असे सगळेजण वर ऑन द सेम पेज, म्हणून अर्थातच होमस्कूलिंग शक्य झालं. आणि फायदे असे की जे काही मुलाचे स्ट्रेंथ्स आहेत, विकनेसेस आहेत, लाईक्स आहेत, डिसलाईक्स आहेत, आवडीनिवडी प्रमाणे त्यांचं शिक्षण आपण कस्टमाइज करू शकतो, क्युरेट करू शकतो. हाच त्याचा बेनिफिट. कारण फॉरेन कंट्रीमध्ये सर्रास हो, हे भरपूर पॉप्युलर आहे. करेक्ट. पण तुला काही अडचण आली का त्या मुलाला? नाही, नॉट रिअली. आमचं होम स्कूलिंग पेक्षा जास्ती वर्ल्ड स्कूलिंगच होतं असं म्हणता येईल. कारण वी वेंट बॅकपॅकिंग टू युरोप. त्यांनी काही स्टडी प्रोग्राम्स केले US मध्ये, जपान बॅकपॅकिंग केलं. तर मला वाटत नाही की शाळेत जर तो समन्वय जात असता तर मग आम्हाला वेळ पुरला असता एवढे सगळे उपक्रम करायला. आणि आता अर्थातच ही इज पार्ट ऑफ द सिस्टम. परवाच्या लोकसत्तामध्ये तो महाराष्ट्र बँकमध्ये आर्टिकल आलं होतं. 10वीच्या परीक्षा चालू होती तेव्हा तिथे प्रिन्सिपल आणि काही सर किंवा मॅडम होत्या. बाहेर असं बघ, एक्झाम असताना बाहेर मुलांची दप्तरं ठेवली जातात. एक्झामला जाताना पण मुलं काही पुस्तकं शेवटच्या मिनिटला वाचवण्यासाठी असं
शेवटचा पेपर होता आणि त्या सगळ्यांची दप्तरं बाहेर होती. तेव्हा त्यांचे जे प्रिन्सिपल होते ते आणि त्या मॅडम त्यांनी चला आपण मुलांची दप्तर चेक करूया म्हणून चेक केलं. तर त्याच्यात काय काय मिळावं, काही जणांच्या पंजिका होत्या, काही जणांच्या बॅगेमध्ये सिंह होतं, काही जणांचे कॉन्डम होते, काही त्यांच्या सिनेमाची तिकीट होती, काही जणांच्या असं असे वेगवेगळे प्रकार अनेक जणांच्या दप्तरमध्ये मिळाले. तर याविषयी तुला काय वाटलं, म्हणजे ही जी नवीन पिढी आहे शाळेत जातात तर काय करतात शेवटच्या दिवशी, म्हणजे त्यांचं काहीतरी त्या दृष्टीने खेळ होते काही जणांच्या ह्याच्यात, असं नाही की सगळ्याच ह्याच्यात असं ते काही जणांच्यात खेळ होते, सिनेमाची तिकीट होती, होम स्कूलिंग. त्याच्यावरून मी इथे येते की हे जेव्हा दिसतंय त्यावेळेला पालकांनाही काही माहिती नसणार की आपल्या मुलाच्या दप्तरने अपेक्षा समजा ते सांगतील की बाबा मी मित्राकडे जातो, मी मैत्रिणीकडे जाते, आम्ही सगळ्यांनी भेटणार, कपडे मिळाले फॅशनचे जे कधी कोणी घालणार नाही, इतके वल्गर घालणाऱ्या प्रकारचे कपडे त्यांच्या दप्तरमध्ये मिळाले. हे सगळं बघताना काय वाटतं, हे नवीन पिढी कुठे चालली? मला कुठेतरी असं वाटतं की पिढी चुकीची नसते, कारण पूर्वी म्हणायचं दर 10 वर्षांनी एक पिढी बदलते, आता तर एव्हरी 5 years इट इज चेंजिंग. पूर्वी देखील या गोष्टी होत होत्या. एवढंच आहे की तेव्हा अवेअरनेस नव्हता किंवा सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे एवढी पटकन ती बातमी पसरली जायची नाही. फार फार तिकडच्याच 4-1 लोकांमध्ये. म्हणजे पूर्वीही मुलं शाळा बंक करून किंवा परीक्षा आटपली की आई वडिलांना न सांगून सिनेमाला जाणं, सिगरेट दारूच्या मुलांच्या दप्तरांमध्ये दारू आणि मोठी बातमी आहे त्याची. एक्झॅक्टली. पण हे पूर्वीही होत होतं असंच मला म्हणायचंय. आता कदाचित त्याचा एक वेगळं प्रकार असेल किंवा पूर्वी फक्त फार सिगरेटची पाकिटं असतील, तर आता अजून काही त्याच्या पुढच्या स्टेप्स असतील आणि ते मिळत असेल. मला एवढंच सांगायचं की यामध्ये कुठलीही पिढीला मी दोष देणार नाही. इथे कुठेतरी मग ती व्यक्ती किंवा ती कोणत्या वातावरणात वाढलेली आहे, घडवली गेली आहे आणि कोणत्या परिसरात ती वावरते आहे, या सगळ्या गोष्टींचे त्यावरती परस्पर ज्या गोष्टी त्या अवलंबून आहेत. पण तुला असं वाटतं का की होम स्कूलिंग हा त्याच्या रूपात नॉट रिअली, कारण शेवटी तुम्ही कधी ना कधीतरी त्या सिस्टमचा भाग होणारच आहात. त्यामुळे स्कूलिंग की होम स्कूलिंग तुम्ही तुमच्या मुलांना, म्हणजे मला एक नेहमी असं वाटतं की आपल्याला वाटतं की ओके मी ब्रँडेड स्कूल्स मध्ये गेले म्हणजे मला सगळी सेफ्टी मिळाली का, तर असंही नाहीये. किंवा तुम्ही म्युन्सिपालिटी शाळेत गेलात म्हणून काही वाईट आहे का, असंही नाही. टुडे देर आर सम फिनॉमिनली गुड गव्हर्नमेंट स्कूल्स किंवा म्युनिसिपॅलिटी स्कूल्स आणि दे आर डुईंग सम फिनॉमिनली गुड वर्क. सो मला अगेन इथे असंही वाटत नाही की एखादी ब्रँडेड फॅन्सी शाळा आहे मगच तिकडे, पण तिकडेही त्यांचे वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, इश्यूज आहेत. सो तुम्ही कसं घडवताय मुलांना त्यावरतीच या गोष्टी निर्भर होतात की त्या मुलाला जर नीट अशी वागणूक असेल की बाबा तो जरी त्या 100 चुकीच्या मुलांमध्ये जरी गेला तरी त्याला माहितीये की मला नेमकं काय करायचंय, ही जर तुम्ही समजूत दिलेली असेल तर याच मुद्द्यावर आपण आजच्या गप्पा थांबवूया. खूपच चांगल्या आहेत आणि खूप वेगवेगळ्या विषयांना आपण बोललोय. तर लोकांना जनजागृतीची खूप गरज आहे. आता विशेषतः मी म्हणेन की आपण नुकताच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केलाय. तो दिन न होता एव्हरी डे इंटरनॅशनल वुमेन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. कुठेही अन्याय सहन करू नका मैत्रिणींनो. लगेच त्याच्यात आवाज उठवा. तुम्ही नाही, तुमच्या आजूबाजूला जरी तुम्हाला असं काही आढळलं तर लगेच तुम्ही त्यांना मदतीसाठी धावा. स्कूलिंगच्या विषयी पण तुम्ही खूप ऐकलं जाता आणि लँग्वेजेस शिका. आणि मला एकच विचारायचं, लँग्वेजेस एवढं शिकून काय उपयोग होतो? मी भाषांतर करते, दुभाषी म्हणून काम करते. नुकताच एक छोटस अगदी लेटेस्ट अनुभव सांगायचा तर आता फ्रान्सचे प्रेसिडेंट जेव्हा आपल्याकडे आले होते, इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिजिट मॅक्रॉन आणि आपले भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, त्यांच्या बरोबर स्टेजवरती मला स्टेज शेअर करण्याचा मला म्हणजे काय बरं म्हणता येईल, आय वॉज फॉर्च्युनेट, संधी मिळाली. आय वॉज रिअली फॉर्च्युनेट की माहिती दिली, म्हणजे की आपण दीप प्रज्वलन कसं आणि काय पद्धत आहे आपल्याकडे, काय करतो, की थोडक्यात त्यांना माहिती समजावायची होती फ्रेंच मध्ये, ती मला सांगण्याची एक संधी मिळाली.
सो भाषा अगदी तिथपासून ते कॉर्पोरेट ट्रेनिंग आणि आज विचारलं मला एआयच्या काळामध्ये मग काय उपयोग, तर एआयच्या काळामध्ये डेटा प्रायव्हसीचा जास्ती प्रश्न येणार आहे आणि अशा वेळेला तुम्हाला ह्युमन ट्रान्सलेटर्स आणि ह्युमन इंटरप्रिटर्सची जास्ती गरज आहे. तर मला एवढ्या लँग्वेजेस येत आहेत आणि मी तुझ्याशी काही त्या लँग्वेजेस बरं. मध्ये बोलते आणि तू पण म्हणजे आपण दोघी बोलूया हो. लँग्वेजेस मध्ये हा? चालेल. तर सुरू करते एना कोण आहे येतात काय त्याची मारो छो छोकरा मारो अगं मी तुला काय सांगते नाही यानं म्हणून नाही यानं तसं सांग नो वॉट अगं नाही ग नाही नाही, मलाही नाही नाही, कळलं. कळून घे, नाही, असं कळून घे. आता दे बरं उत्तर मी आता तुम्हाला 22 भाषेमधलं एक गाणं गाऊन उत्तर देते. लायन किंग मधलं गाणं आहे हकुना बटाटा आणि खूप पॉप्युलर झालेलं आहे, बऱ्याच भाषेंमध्ये मी हे गाते. सो आय स्टार्ट इन फर्स्ट लँग्वेज, 22व्या भाषेत एड करीन. हकुना मटाटा नानेई हिबिकिनांदा Hakuna Matata, ai no messaggi senza pensieri, la tua vita sarà a chi vorrà vivrà in libertà. Hakuna Matata. Hakuna Matata, che cosa è? Nothing, what's the matter with you? Weißt du, Kleiner, diese 2 Wörter lösen alle deine Probleme. Genau, nimm Popo zum Beispiel, verás. Cuando era muy pequeñín, muy bonito, gracias. No toques oliento, no le olía muy bien. Los demás deseaban alejarse de él. Me dolió no tener un amigo fiel. Un own igual, parce que igual. Sie war katastrophal. Ach nein, so ein Skandal. Und das ewige Hupen. Sag uns noch mal von den Ständigen. Nuno Pumba, ni Prijudzieczka. Oj, Ferlut. Hakuna Matata, Pieter Sommerbra. Hakuna Matata, Chantang Rongishi, Shansai Kaishu. Você deve esquecer isso e viver e aprender. Hakuna Matata. वाव फारच छान. दोघी पाहिले की आला माझ्या स्पॉन्सरने काही टिप्स पाठवले ते तुम्हाला भेटत नाही. डॉक्टर जी.डी. पोल यांचं मेडिकल कॉलेज आहे आणि मेडिकल हॉस्पिटल पण आहे. तर त्यांनी हे आयुर्वेदाचे सगळे प्रॉडक्ट तुम्हाला पाहिजे. अरे वा. मस्तच आहे माझ्यासाठी फायदेशीर. हो अरे वा. हे प्युअर ओरिजिन्स अरे वा. यांचे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहेत, खाऊ आहे. खा तुमच्या दोघींचे. निर्गुप्तर सांग्स. हा. आता श्यामची आई या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला आणि या चित्रपटात श्यामच्या आईने म्हणजे पूर्वीच्या काळी सुद्धा आईचं महत्व किती होतं तर त्याच्यावरतीच हा चित्रपट आहे मुलांना. म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या भाषणामध्ये या अवॉर्डच्या वेळेला 9 मिनिटाच्या भाषणात जवळजवळ 2.5 मिनिटं त्या श्यामच्या आईविषयी बोलत होत्या. त्याच्यावर आईचं महत्व किती हे कळतं आपल्याला. आता अमृता, तुलाच तुझ्या आईचं महत्व किती हे कळलं. ती पण ज्योती पण तिच्या आईचं महत्व काय ते म्हणाली. पण हा माझ्या प्रोडक्शन हाऊसचं हे चित्रपट, त्याचं हे पुस्तक, यातले सर्व फोटो या सिनेमातले फोटो आहेत. अच्छा. हे खास तुमच्या आई देखील. हो, थँक्यू थँक्यू. श्यामाची आई असं म्हणून, अमृताची आई. छान, मस्त. खूप छान. हे स्तुती सुमनांची झेप हे एक पुस्तक आहे. सिरो कंपनी आहे. या कंपनीचे हे प्रॉडक्ट आहे. आता मी तिला 5 प्रॉडक्ट दिलेले आहेत. हे खरं अमेरिकन प्रॉडक्ट आहे. म्हणजे या एकेका बाटलीची किंमत 5,000, 4 ते 5,000 आहे. परंतु या सिरो कंपनीने इथे ते आणले, त्याचं अनालिसिस केले आणि हे प्रॉडक्ट इंडियामध्ये बनवलं. तर इंडियामध्ये ह्याची किंमत 400 ते 500 रुपयापर्यंत पडते आणि हे सगळे अमेझॉनवरती अवेलेबल आहे. तर प्रत्येक प्रॉडक्ट कशासाठी आहे ते लिहिलेलं आहे. हे मी सगळं पॅकेट घालून देते. थँक्यू थँक्यू थँक्यू. मंडळी, तुम्ही बघितलं किती इन्स्पायरिंग आणि किती छान आजच्या गप्पा झालेल्या आहेत. त्याच्यापासून तुम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. आणि आता पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच एखाद्या सुंदर गेस्ट बरोबर गप्पा मारण्यासाठी. आता निरोप घेत.
आजपर्यंत मी कधीही जे बोलले नाही ते अमृताने माझ्याकडनं बोलून घेतलं आणि मला बोलावं असं वाटलं. माझं मन मोकळं झालं, बरं वाटलं की हे जे कुठेही न माहिती असलेली गोष्ट हातात बळली आहे. कारण स्त्रियांनी खरोखरच असं मी कणखर राहायला हवं की लोक काय म्हणतील. मगाशी अमृता म्हणाले नसतं तसा विचार करू नका. आणि अमृता, मी तुला धन्यवाद म्हणते कारण तू आम्हाला तिकडे बोलावलंस आणि बोलतं केलंस. मला खूप छान वाटलं. मी मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. खूप मजा आली तुमच्याशी बोलताना, गप्पा मारल्या, छान वाटलं. आणि असेच तुमचे हे टॉक्स कायम चालू राहत यासाठी सदिच्छा. आणि व्ह्युअर्स डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल.